गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या 37 क्रमांकाच्या पानावर एक उतारा छापलाय आणि तो उतारा पारसनिसांच्या मराठे सरदार या पुस्तकातून घेतलाय असं नमूद केलंय. मुळामध्ये पारसनिसांच्या मराठे सरदार या पुस्तकामध्ये हा उतारा मी शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो उतारा कोठेच सापडला नाही. का माहितीये? पारसनिसाच्या मूळ उतार्यामध्ये स्वतःच्या विचारसरणीला आवश्यक असलेले बदल गोविंद पानसरेंनी केले आणि मग तो छापला. तुमच्या संदर्भासाठी पारसनिसाच्या मराठे सरदार पुस्तकाच्या 26-27 नंबरच्या पानाचं त्यांनी रूपांतर केलं आणि मग छापलं. मात्र थोर विचारवंत गोविंद पानसरे यांनी हे पोर काम का केलं, तर ते इतिहासाच्या मोडतोडीसाठी. आणि बदल करून जो उतारा छापलाय तो सुद्धा कसा चुकीचा आहे हे तुम्हाला मी दाखवतो. निजाम, कुतुब व आदिलशाहीत मराठ्यांचे प्राबल्य फार असे. निजामशाहीचा मूळ पुरुष गांगवी हा बहिर्भट कुलकर्णी याचा मुसलमान झालेला मुलगा होता. बहिर्भट कुलकर्णीचा मुलगा मुसलमान झाला नव्हता तर तो केला होता. पानसरेंनी ज्यांचा संदर्भ दिलाय त्या पारसनिसाच्या पुस्तकाच्या 26 क्रमांकाच्या पानावर स्पष्ट लिहिलंय, पाथरीचा बहिर्भट कुलकर्णीच्या मुलाला महमद गागवीने मुसलमान केले आणि निजाम उल्मुख असे नाव दिले. मुळामध्ये मुसलमान केला आणि मुसलमान झाला यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. महमद गांगवीने घडून आणलेल्या धर्मांतराचा रोष बहिर्भट कुलकर्णीच्या मुलावर जावा म्हणून असत्य इतिहास मांडण्याचं काम गोविंद पानसरेंनी या ठिकाणी का बरं केलं असेल, विचार करा. पुढे वाचतो, विजापूरचा संस्थापक युसुफ आदिलशाने मराठ्यांची मुलगी केली होती. बेदरच्या काशिम बरीद या संस्थापकाच्या मुलाने पण साबाजीच्या मुलीशी लग्न केले होते. या संस्कारामुळे हिंदू बद्दल सहिष्णुता असून मराठ्यांचे प्राबल्य या 5ही राज्यात होते. हिंदूंच्या मुली केल्या म्हणून मराठ्यांचे प्राबल्य होते की तलवारीमुळं, हे सुद्धा गोविंद पानसरेंनी स्पष्ट करायला पाहिजे होतं. आणि कोणत्या संस्कारामुळं? सुलतानांनी हिंदूंच्या मुली केल्या या संस्कारामुळं. धार्मिक सहिष्णुता होती. मुळामध्ये धार्मिक सहिष्णुता कधी झाली असती? सुलतानांनी पण स्वतःच्या मुली जर हिंदूंना दिल्या असत्या तर धार्मिक सहिष्णुता झाली असती. मात्र फक्त हिंदूंच्याच मुली करणं ही खऱ्या अर्थानं त्या काळची लवजिहादची खऱ्या अर्थानं एक जुनी पद्धत होती. सुलतानांनी हिंदूंच्या मुली करणं आणि याला संस्कार म्हणणं आणि याच संस्कारामुळं धार्मिक सहिष्णुता होती असं म्हणणं म्हणजे इसवी सन 1988 साली स्वतःच्या पुस्तकाच्या माध्यमातून लव जिहादला प्रोत्साहन देणं असं होत नाही. मुळामध्ये गोविंद पानसरे तुम्ही बदल करून लिहिलेला उतारा ही तुमची विचारसरणी होऊ शकते, इतिहास नाही.